जानेवारी महिन्यामध्ये ठिकपुर्ली गावात काविळीची साथ सुरू झाली। आठवडाभरातच 90हून अधिक काविळीचे रुग्ण आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। याबाबतचं एस न्यूजनं वृत्त प्रसारित केल्यानंतर आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झालं। साथ काळात आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजू सिंह, डॉक्टर प्रिया गुरव, डॉक्टर सरिता मोरे, डॉक्टर श्वेता पाटील, डॉक्टर अंजली शिंदे, आरोग्य सहाय्यक आर.एम. परीट, सरपंच प्रल्हाद पाटील यांची पथकं नेमण्यात आली। पथकाद्वारे आरोग्य तपासणीबरोबर गावाला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीची पाहणी करून 25 ठिकाणचं पाणी तपासणीसाठी पाठवण्यात आलं। त्यातील काही ठिकाणचं पाणी दूषित आढळल्यानं इथल्या पाईप बदलण्यात आल्या। त्यानंतर गावामध्ये सर्वत्र पाणी शुद्ध पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीनं खबरदारी घेतली। आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांमुळे सध्या गावातील काविळीची साथ आटोक्यात आली आहे। तेव्हापासून 14/2/2024 पर्यंत आपण 482 रक्तजल नमुने तपासणीसाठी घेतले। त्यामध्ये 94 रुग्णांचे पॉझिटिव्ह सॅम्पल मिळाले। यामध्ये आज अखेर पूर्ण रुग्ण बरे झालेले आहेत। त्यामध्ये बरोबर 25 पाणी नमुने पण घेतलेले होते। त्यामध्ये 4 दूषित आलेले होते। तसेच गावामध्ये जी पाईपलाईन जी होती त्यामध्ये ती जी लिकेज होती ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण सहकार्य करण्यात आलेलं आहे। तसेच 10 टीमद्वारे आपल्या गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण चालू आहे। तसेच पूर्ण गावामध्ये आपण मेडिक्युलरचे वाटप घरोघरी वाटप केलेले आहे। दरम्यान आज मनसेचे जिल्हा अध्यक्ष युवराज यडुरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राहुल कुंभार यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली। यावेळी कावीळ साथ आटोक्यात आणल्याबद्दल आरोग्य अधिकारी आर.आर. शेट्टी यांच्यासह डॉक्टर, परिचालिका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला।